नक्कीच आज गुगलवरती जर आपण गेला तर किरण ठोंबरे ही व्यक्ती कोण हिला नेहमी सर्च करत होतं. या गावाच्या सिम्बॉल आपण नावाला सर्च केले होते. कोणी गाव एक्झॅक्टली आहे कुठे हे आपण पहिले गुगलवरती जाऊन बरेच जण सर्च करतायत. आणि आपण बघतो ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला यायचं असेल तर नाव आपण बघितलं तर हवेला आपण यायचं आहे. तलोजा हवेला त्याला आपल्याला एरो दिसणार आहे. आपण पहिले या सिम्बॉल सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. बलून बघायला मिळतोय आणि एक्झॅक्टली इथे स्पर्धा हे बलून दाखवून देतोय आपल्याला. जबरदस्त स्पर्धा. जर किरण ठोंबरेचं नाव छोट्या मुलांच्या कानात पर्यंत सुद्धा पोचतं. शहरात आपण पहिले ग्रामीण विभागात कानाकोपऱ्यात येऊन स्पर्धा जाऊन पोहोचले. जयेश चेंडू पुण्याचा पूल करण्याचा प्रयत्न होतो. यावेळी टॉप फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद होतोय. अप्रतिम गोलंदाजी करतो जयेश. थँक्यू. पाहिजे पुण्याचा जयेश या स्पर्धेतील हॅट्रिक नोंदवतोय का? पहिल्या दिवशी एक हॅट्रिक पूर्ण झाली. पाहिजे दुसऱ्या दिवशी दुसरी हॅट्रिक पूर्ण करतो का? नवीन फलंदाज चंदन खूप आपण अडचणी सापडत होतो. म्हणजे आपण तर 7 गडी बाद संख्या 38 धावा आपल्याला बघायला मिळतात. 7 गडी बाद 38 धावा. 38 धावा बघतोय फलंदाज चंदन. कारण ज्याप्रमाणे आपण पहिल्या षटकात धावा त्या 6 लाखांच्या, रोशनच्या धावा 17, त्या कुणालच्या षटकात आपण पहिले तर 14, पण चिंतामणी बाद झाल्यानंतर धावा येत नाहीयेत. जयेश स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक घेतो का? जरा जोरदार होते जयेश साठी. या चेंडूसाठी अप्रतिम गोलंदाजी दाखवतोय. या स्पर्धेचा दर्जा उंचावतात ते खेळाडू. जयेश रेटा राऊंडकडे मारतो. अप्रतिम फटका आपण ड्राईव्ह केला चेंडूला. चेंडू तर डिफेक्ट टाका मार रिजन मध्ये. जोपर्यंत लॉंगॉनचा खेळ होते चेंडूला उचलतो फेकी करतो. परत 2 धावा इथे बघायला मिळतात. मिस स्पीड होते. तू मामा होते. पण डायरेक्ट हिट होतं का? व्हायचंय डायरेक्ट हिट होत नाहीये. 3 धावा इथं मात्र मिळत आहे. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 41. अजूनही 2 चेंडू बाकी त्या षटकात येईल. कारण क्रिकेटमध्ये आपण बघतो ना, एक धाव फार महत्वाची आहे. आणि मला वाटतं विपक्षी संघातील खेळाडू लखन यांना माहिती असणार आहे. कारण एक धावेने संघ पराभूत होतो आणि रक्ताचे अश्रू अडताना आम्ही संघाला बघितलंय. पूर्वी संघाचा गोलंदाज नरेश ठाकूरला माहिती आहे की नरेश भोईरला माहिती आहे की एक धावेचं किती महत्व असतं. अंतिम षटकातील काही चेंडू बाकी आहेत. जयेश गोलंदाजी मार्गावर स्ट्राईकला फलंदाज येतो म्हणजे पंटी. उलटो चेंडू फलंदाज बाद होतोय. फक्त आपण बोलले की चप्पल होऊन आतामध्ये आलो आणि चेंडू इथं मात्र लेग स्टंप घेऊन जातोय. बंटी बॅक टू पवेलियन. थँक्यू. नवीन फलंदाजी तो या मात्र सुमित. गोलंदाजी मार करतो म्हणजे जयेश या षटकामध्ये 3 गडी बाद केले. 4 धावा देऊन अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. आपण पहिले नेवालीपाडा संघाकडून पूर्णपणे खेळपट्टीचा फायदा करून घेतात गोलंदाज. अंतिम चेंडू बाकी. सायकल फलंदाज सुमित किती धावा करतो या षटकामध्ये? या चेंडूवरती चौकार षटकार मारतो की आपण म्हणले जयेश त्यांना निधाव चेंडू खेळून काढतोय. पुढे ससावले लॉप करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा मात्र धावचीच अपील केलेली आहे. चंदन जरा मला कळवायचे फलंदाज बाद आहे की धाव पूर्ण? यस विकेट आहे. थँक्यू. राहुल जर आपण पाहिलं योगेश या स्पर्धेचा विचार केला तर अजूनपर्यंत आपण पाहिलं की प्रथमोपचार म्हणून ॲम्ब्युलन्स मी अजूनपर्यंत कोणत्या स्पर्धेत बघितली नाही. या स्पर्धेत आपण बघतोय लगेच कोणत्या खेळाडूला दुखापत झाली तर ॲम्ब्युलन्स सुद्धा ठेवली असणार आहे.
ॲम्ब्युलन्सचा आपण पहिले उपयोग केले इथं मध्ये वापर केलेला आहे त्याबद्दल एक जबरदस्त संकल्पना वाटते त्यामध्ये मी किरण ठोंबरे आणि त्याच्या तमाम सगळ्यांना मी धन्यवाद देतो. धावसंख्या धावपलकावरती 41-42 धावांची गरज आहे. यस त्या ॲम्ब्युलन्सवर नाव पण आपण ते स्वर्गीय असे चंदूशेठ ठोंबरे असं नाव आहे त्या ॲम्ब्युलन्सवर म्हणजे मोफत सेवा भेटते त्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून तुम्हाला. तर 42 धावांची गरज आहे. सामना जेव्हा इथे सुरू होईल तेव्हा ऐकणार आमचे साथी समालोचक आपण एक अप्रतिम समालोचक योगेश मडवी यांना. स्वागत करतो. जे कोणी युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात आस्वाद घेतात त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. बलपटपी स्पर्धा स्वर्गीय चंदूशेठ स्मृतिचषक 2017चा पर्व या ठिकाणी सुरू झाला आणि आपण पाहतो 3रं वर्ष स्पर्धेचं असणारा याची देई याचा डोला ही स्पर्धा आपण पाहतोय. मैदानावरती आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत या मैदानावरती असणाऱ्या प्रथम फलंदाजी करताना या मैदानावरती आपण पाहिलं बसा संघाने 41 धावा डोकल्यात आणि एकूण 42 धावेचं आव्हान ठेवलं मैदानावरती. येणाऱ्या 4 षटकामध्ये येणारे 4 षटक असतील आणि 42 धावा बनवायचे त्या मैदानावरती म्हणजे प्रति षटकामध्ये या चिन्ह नेमालीपाडा संघाला 10.50 सरसरण धावसंख्या आपण पाहिजे मैदानावरती. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतो याची देई याचा डोला येत्या क्षणी प्रेमात पडावं एवढं सुंदर आयोजन आणि येत्या क्षणी प्रेमात पडावं एवढ्या सुंदर ट्रॉफ्या. या स्पर्धेचं खास आकर्षण मित्रांनो मॅन ऑफ द सिरीज साठी आपण बाईक पाहू शकाल. होंडाची लिओ ही बाईक या मॅन ऑफ द सिरीज साठी असणार आहे. स्वप्नातील बाईक कोण साकारेल कारण 352 खेळाडू या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा उतरतात तेव्हा त्या बाईककडे कटाक्ष एक नजर टाकतात की स्वप्नातील बाईक जिंकण्याचं स्वप्न कोणाचं साकार होणार. शेवटच्या दिवशी या प्रश्नांची उत्तरं नक्कीच तुम्हाला मिळतील. मात्र दुसऱ्या बाजूला लकी ड्रॉच्या माध्यमातून एक बाईक आमच्या प्रेक्षकांसाठी असणार आहे. तर प्रेक्षक वर्ग 170 रुपयाचं कुपन आपण विकत घ्यायचं आहे आणि त्या बाईक मध्ये आपण सहभागी व्हायचं त्या लकी ड्रॉ मध्ये आपण सामील व्हायचं आहे. तर आपल्या तब्बल त्या लकी ड्रॉ मध्ये 17 बक्षीस असतील फक्त 170 रुपयामध्ये. नाव बॅक टू क्रिकेट बोलूया सामन्याकडे. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. शो द गुड क्रिकेट. दोन्ही संघाला शुभेच्छा. गोलंदाज तयार. पहिलं षटक मार्गस्थ. लेफ्ट हँड राउंड विकेट. पहिला चेंडू निलेश जाधव स्ट्राइक करण्यावरती. अतिशय विस्फोटक आणि अतिशय घणाघाती फलंदाज हा निलेश जाधव कारण मलंगड परिसरातील सर्वात मोठा आणि सर्वात स्टार खेळाडू म्हटलं तर प्रामुख्याने नाव हा निलेश जाधवचं नेहमीच आम्ही प्रामुख्याने घेत असतो. तो निलेश जाधव मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू गोलंदाज आपण पाहतो सूरज एक अतिशय अनुभवी गोलंदाज आहे कारण वसाहत संघाचा विचार केला तर वसाहत संघ 3-4 वर्षामध्ये क्रिकेटमध्ये दादागिरी निर्माण करणारा संघ. आता चेंडू अतिशय चांगला मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्टलेग रिजन मध्ये कारण विकेट किपरच्या पाठीमागे आपण पाहतो बालू पाटीलला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. सिंगल येते आणि एका धाब्याने खातं खुलं केलंय फलंदाजानं तर एका धाब्याने धावपळकावरती धाबा स्कोर मोज ऑन 1 रन कंप्लीट. आपण पाहतोय पहिली धाव एक बटली गेली या ठिकाणी नेमालीपाडा संघाचा फलंदाज होता निलेश जाधव. ज्या फलंदाजानं रोशन आणि निलेश जाधव ही सलामी जोडी मैदानावरती कारण 42 धावेचं लक्ष त्यांच्या समोर आणि त्या अनुषंगाने त्यांना फलंदाजी दाखवायची आहे. म्हणजे दुसऱ्या बाजूला भेदक मारा करणारा बसार संघ गेम प्लॅनिंग करणारा हा बसार संघ मैदानावरती असणार आहे. यावेळी मात्र हाताचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज पहिलं षटक गोलंदाज सूरजचा वापर केला आणि सूरजने आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी दाखवली आहे. मास्टर माइंड ज्याला म्हटलं जात आहे तो रवी बायले मैदानामध्ये पाहायला भेटणार आहे. तर अतिशय अनुभव कित्येक वर्ष त्याने क्रिकेट केलं आहे आणि त्या क्रिकेटमध्ये त्याला अनुभव आणि त्या अनुभवाची शिदोरी प्रस्थापित करताना रवी बायले मैदानावरती. जबरदस्त कार्पेटच्या माध्यमातून चेंडू भिडकावतो. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण विकी मात्रेच्या माध्यमातून चेंडू सीमा पार. पहिला संघर्षमय चौकार.
तरडेकीने बोलतोय चौकार येतो नशिबाचा चौकार. विकी महात्रेने थोडंसं ढशा क्षेत्ररक्षण दाखवलं आणि यावेळेस मात्र विकी महात्रेने चूक दाखवली. कारण विकी महात्रेकडनं चुका आम्ही पाहत नाही. कारण विकी महात्रे एक अतिशय मोठा खेळाडू आहे तुम्हाला सांगाल. कारण विकी महात्रे एक संघाचा मोठा स्टार खेळाडू म्हणून ओळखला जातोय. आता चेंडू व्हावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी. गुडलँड स्पोर्ट मध्ये चेंडू फेकला. चेंडू बाउन्स विथ टर्न असा चेंडू फेकला गोलंदाजाला. चेंडू पडल्यानंतर बालूपाडील स्टन झाला. चेंडू बाहेरच्या दिशेने निघतोय आणि फलंदाज मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न दाखवत होता. चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. या धावपळ की धावा आपण बघतोय. स्कोर मोजून 5 रन. यावेळेस मात्र मोठा फटका पाहावं लागेल. जज केलाय. पहिला धक्का नेमाली पाडा संघाला. जबरदस्त गोलंदाजी. व्हेरी गुड बॉलिंग आपण पाहू शकाल मैदानावरती. सुपर षटक आपण पाहतोय. सुपर ओव्हर आपण पाहतो. जबरदस्त गोलंदाजी कारण पॉवर सर्कल मध्ये गोलंदाजी करणं फार कठीण असतं बालू पाटायला. जेव्हा जेव्हा 2 क्षेत्ररक्षक तेव्हा 30 गत घेण्याच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक होता तेव्हा फलंदाजाला संधी असते आणि त्या संधीमध्ये आपण पाहतो कठीण परिस्थितीमध्ये गोलंदाजी करायची असते गोलंदाजाला. आणि यावेळेस मात्र सूरजनं अप्रतिम गोलंदाजी केली आहे मैदानावरती. जबरदस्त षटक. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्यात कारण प्रति षटकामध्ये 10.50 ची सरासरी गाठायची आहे. अशा अनुषंगाने मात्र फलंदाजी त्यांना करायची होती आणि पहिला गडी गमावल्यानंतर हा संघ थोड्याशा दबावामध्ये पाहायला भेटला. नवीन फलंदाज लखन जाधव आणि निलेश जाधव ही जोडी मैदानावरती असणार. कारण लखन जाधव एक अतिशय महत्वपूर्ण खेळी करणारा फलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये त्यानं एक जबरदस्त खेळी केली आणि मॅच विनिंग खेळ करताना त्यानं सामना जिंकून दिला. आता मैदानावरती या संघाला तो लखन जाधव या मैदानावरती पाहायला भेटणार आहे. लखन जाधवनं मागच्या मॅच मध्ये इम्पॉर्टंट 5 विकेट घेतली होती आणि तो सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरला होता. गंधारी संघाला त्यांना परास्त केलं मैदानावरती. मात्र यावेळेस त्याची कामगिरी कशी असेल कारण त्याला कामगिरी उल्लेखनीय करावी लागेल. कारण अशा परिस्थितीला आपण बघतो पहिल्या षटकामध्ये थोडीशी नाजूक परिस्थिती आहे. अशा परिस्थितीला या लखन जाधव आणि निलेश जाधवला उल्लेखनीय कामगिरी करावी लागेल. मात्र दुसऱ्या बाजूला गोलंदाजी कशा प्रकारे होणार आहे. मास्टर माइंड रवी बाल मैदानावरती आहे तर विस्फोटक खेळाडू आपण पाहिला या ठिकाणी विकी महात्रे असा संघ या मैदानावरती आहे. चला जेव्हा प्रेक्षकांना भीती असेल एखाद्या गाडीची या ठिकाणी काच चमकते आपण त्या ठिकाणी जा आणि त्या गाड्यांच्या काचा खाली करा. जा आपण त्या ठिकाणी आणि गाड्यांच्या काचा खाली करा. बालू पाटील स्वप्नातील बाईक कोण जिंकेल. मात्र या ठिकाणी लकी ड्रॉची बाईक कोण जिंकेल पाहत राहू नका. त्या ठिकाणी जा 117 रुपयाचं कुपन विकत घ्या आणि सामील व्हा लकी ड्रॉ मध्ये जिथे 17 वस्तू 117 रुपयामध्ये भेटतील. लकी ड्रॉच्या माध्यमातून ही बाईक आणि त्याच्यानंतर 16 वस्तू त्या ठिकाणी असतील. एलसीडी असेल फार वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध आहेत 117 रुपयामध्ये. सामना सुरू होतोय. निलेश जाधव स्ट्राईक करण्यापती पहिला षटक संपर्यंत चंदनचा वापर केला. पहिला चेंडू बॅटचा बेस ओपन करतोय. जबरदस्त ताकद मनगडी ताकदीचा वापर. जबरदस्त फटका. अंपायर सिग्नल व्हेरी सुपर स्ट्रोक. तरुणाकडे 2 फलंदाज लखन जाधव आणि आपण पाहतो निलेश जाधव. जर षटकारांची हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणाऱ्या जगदीश पाटील यांच्याकडे आणि आयबा साठी प्रेक्षकांना 200 रुपयाचं पारितोषिक जगदीश पाटील यांच्याकडे असणार. तर चला प्रेक्षक वर्ग आयबा कॅश पकडा आणि लकी ड्रॉ मध्ये जा. कारण आयबा कॅश पकडल्यानंतर 200 रुपये भेटतील आणि 117 रुपयाचं आपण खर्च करायचा लकी ड्रॉ मध्ये आणि भाग्यवान विजेता ठरणाऱ्यांना आम्ही देणार आहोत बाईक. त्याच्यानंतर 16 वस्तू असतील. धावसंख्या आपण बघतो एकूण टोटल 17 वस्तू या स्पर्धेमध्ये पाहायला भेटतील. एक नाविन्य पाहायला भेटतोय. नवीन संकल्पना दरवर्षी नवीन संकल्पना आम्ही पाहिली. मात्र आज प्रत्येक दिवशी फ्री कुपन असणाऱ्या त्या फ्री कुपनामध्ये लकी ड्रॉ मध्ये असणाऱ्या सोन्याचं लॉकेट. कारण काल उत्तर शिवच्या एका प्रेक्षकाला लकी ड्रॉ मध्ये सोन्याचं लॉकेट भेटलं होतं.
या ठिकाणी जबरदस्त फटका, जबरदस्त टायमिंग, क्रिकेटचं मादक सौंदर्य, जबरदस्त फटका, चेंडू यावेळी सीमा पार, अंपायर सिग्नल, व्हेरी सुपर स्ट्रोक, बॉल गोज ऑन फॉर रन. थँक्यू सर. तर आपण पाहतो फलंदाज आणि चौका ठोकला निलेश जाधव सेकंड फलंदाज होता. आपण पाहतो या ठिकाणी लखन जाधवच्या बॅटमध्ये चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये अफलातून फलंदाजी दाखवतो ना निलेश जाधव आणि लखन जाधव ही जोडी मैदानामध्ये आहे. धपल की धाबा आपण पाहतोय 16 धाबा. चंदन गोलंदाजी करतोय मध्ये आता चेंडू पिडकावून देतो मिड विकेट रिटर्न मध्ये एकदा पुढे दिशेधावीचा प्रयत्न दाखवला होता. मग केवळ सिंगल इतिया केवळ एकच धाव लाभला एक धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 17 धाबा धाबमध्ये. नक्कीच 17 आणि खतरा जसं म्हटलं जातं कारण 17चा खतरा झाला होता आपल्याला कारण 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3:33 हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं. नक्कीच मी तुम्हाला सांगेन मध्ये सामना सूर्य मैदानामध्ये. आता चेंडू बॅटचा बेस ओपन करतो मिस्टर अमिक शॉट. टेक दिस इम्पॉर्टंट कॅच. निलेश जाधव बॅक टू द पवेलियन. तर आपण पाहतो अप्रतिम झेल पकडला या ठिकाणी बघतोय डीप लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होता ठिकाणी आपण बघतोय विक्की म्हात्रे. तर विक्की म्हात्रेचा मी उल्लेख केला होता. विक्की म्हात्रे एक अतिशय मोठा खेळाडू आहे. त्याच्याकडनं चुका ह्या फार कमी पाहायला मिळतात आणि त्याने दाखवून दिला मैदानामध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये विक्कीनं तो थोडीशी चूक दाखवली ती आणि ती चूक लगेच सुधारली. हे मोठ्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं मित्रांनो. कारण चुका आपल्याकडनं होतच असतात त्यामुळे चुका सुधारणं ही फार महत्वाची गोष्ट असते आणि विक्कीनं जागीच चूक सुधारली आहे. आणि यावेळेस मात्र निलेश जाधव बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का नेपाली पाडा संघाला. धावपळ की धाबा 17 ज्या प्रकारे उल्लेख केला बालू पाटीलला 17 आणि खतरा तर 17चा खतरा नेपाली पाडा संघाला झाला मैदानावरती. तर नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेमध्ये अजून एक आपण पाहतो आमच्या राकेश म्हात्रे प्रतिष्ठान स्वर्गीय राकेश म्हात्रे यांच्या मार्फत आपण पाहतो पाणी मोफत पाण्याची व्यवस्था आमच्या प्रेक्षकांसाठी केली गेली आहे. तर आम्ही जेव्हा मोठ्या स्पर्धा पाहतो कारण टायगरच्या नाईट टुर्नामेंट मध्ये देखील पाहिलं होतं. निलजाच्या मैदानामध्ये आम्ही पाहिलं, आम्ही घेसरच्या मैदानावरती पाहिलं, आम्ही खिडकालीच्या मैदानावरती पाहिलं. सर्व मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हा प्रतिष्ठान मधून बघतो राकेश प्रतिष्ठान स्वर्गीय राकेश म्हात्रे यांच्याकडनं आपण पाहतोय पाण्याची व्यवस्था केली जाते. एक पुण्याचं काम एक भाग्याची गोष्ट मालू पाडेला नेहमीच करत असतात राकेश प्रतिष्ठान यांचं देखील मी आभार व्यक्त कराल कारण आमच्या प्रेक्षकांसाठी पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. तर दरम्यान नवीन फलंदाज मैदानावरती स्ट्रायकरवरती आहे. बॅटचा पैसा पण करतो. जबरदस्त स्ट्रोक, जबरदस्त फटका यावेळेस अंपायर सिग्नल व्हेरी स्ट्रॉंग शॉट. बॉल गोज ऑन 6 रन. थँक्यू सर. आयवा कॅश आमच्या प्रेक्षकांना पिकडली कारण मी मगाशी उल्लेख केला की आयवा कॅश साठी आमचे जगदीश पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पाणी घेऊन जायचं. चला दोन्ही आपण बालाव खेळू आपण जायचं. 2 षटकांचा खेळ संपन्न होतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळ की धाबा आपण पाहिल्या. धाबा होतो त्या 23 धाबा. समीकरण या मैदानावरती असणाऱ्या 19 धावेची गरज येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. आपण पाहतो या ठिकाणी मात्र नक्कीच आपण पाहतो सामना सुरू आहे. त्याकडे आपण पाहतोय भारत विपक्ष इंग्लंड असा सामना सुरू आहे. 120 धाब्यांवरती इंग्लंड संघाचे 2 फलंदाज बाद झाले आहेत आणि 20 षटक कंप्लीट झालेत या ठिकाणी आम्हाला माहिती पुरवतात आमच्या समालोचन कक्षामध्ये. स्वागत आहे. आपण पाहतोय बालू पाटीलला 17 आणि खतरा 12 नोव्हेंबर
17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. भर दुपारी एका तेजस्वी सूर्याचा अस्त झाला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधार पसरला. आज आठवण झाली तर नकलत का होणार. डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि अंगावती शहारा उठून येतात. कोण करेल या मराठी माणसांचं रक्षण. कुठे ऐकायला भेटेल या मराठी माणसांचा आवाज. काय घडणार काय होणार या मराठी माणसांचं. अशा असंख्य प्रश्न आज ही मराठी समाजाला भेडसावतात. तुडुंब भरले नदी नाले सर सागराची येईल का. तुडुंब भरले नदी नाले सर सागराची येईल का. कित्येक होऊन गेले या भूमीवरती परंतु हिंदू हृदय सम्राट दुसरा कोणी होईल का. असा प्रश्न मराठी माणसाला आहेत. मधुराम आपल्यामधून निघून गेल्या 17 नोव्हेंबर रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. विटेवरून उतरून विठुराया मला फंडरी दाखवा. विठुरीवरून उतरून मला विठुराया मला फंडरी दाखवा. हवे तर आम्ही येतो परंतु आमच्या साहेबांना परत पाडवा. व्याकुल असलेला मराठी माणूस आपण बघतोय आणि त्यांच्या स्मरणात स्पर्धेची आठवण म्हणून आपण बघतोय. बॅटचा बेस पण करतोय मिस्टर अभिषेक. टेक दिस इम्पॉर्टंट कॅच. अजून एक धक्का. नलेश जाधव बॅक टू द पवेलियन. थँक्यू. लखन जाधव बॅक टू द पवेलियन. अजून एक मोठा धक्का नेपाली पाडे संघाला. नेपाली पाडे संघाने 2 षटकांमध्ये 23 धावा ठोकल्यात आणि 2 षटकांमध्ये 19 धावीची गरज असताना सर्वात महत्वाचा फलंदाज लखन जाधव बाद झाला मैदानावरती. यावेळेस मात्र मोठा धक्का आपण पाहतो नेपाली पाडा संघाला. निलेश जाधव बाद झाल्यानंतर लखन जाधव बाद झाला मैदानावरती. तर 2 महत्वाचे फलंदाज चांगली फलंदाजी दाखवत होता. निलेश जाधवने एक छटका दाखवला होता. लखन जाधवने एक चौका दाखवला होता. मध्ये दिनेश आणि नितीन ही जोडी मैदानावरती पाहायला भेटणार आहे. पूर्णपणे जिम्मेदारी आता येणाऱ्या फलंदाजच्या खांद्यावर येत असणार आहे. कारण समीकरण येणाऱ्या 11 चेंडू 19 धावेची गरज आहे. जबरदस्त सामना सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. जबरदस्त बिग फाईट सामना दुपारच्या कडक उन्हामध्ये अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. नक्कीच आमचे प्रेक्षक या सामन्याला एन्जॉय करतात कारण सामना फार महत्वाचा आहे. बलू पटेल तरच दरम्यान बघतोय गोलंदाज तयार. आता चेंडू भिडकावून देतो स्क्वेअर लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक एका ऍक्शन मध्ये चेंडू उचलतो आणि फेक करतो. तोपर्यंत फक्त सिंगल येते आणि एका धावेच्या मदतीने धावपळ की धावा आपण पाहू शकाल. 24 धावा सिंगल डबलला प्राधान्य दिलं. एकेरी दुहेरी संख्येच्या मदतीनं आज संघाने वाटचाल केली आणि आतापर्यंत जबरदस्त सामना मैदानावरती. कारण 18 धावीची गरज येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 10 चेंडू 18 धावा समीकरण आपण पाहतोय. चेंडू आणि धावांच्या मध्ये फरक आहे फक्त 8चा फरक आहे. त्यामुळे सामना बॅलन्स असू शकेल मैदानावरती. कारण आतापर्यंत आपण पाहतो सामना दोन्ही संघासाठी इथनं खुला होऊ शकेल. येणारे 4 चेंडू चांगले फेकल्या. येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 1-2 झटके दिल्या तर मी म्हणेन वसाहत संघ मजबूत स्थिती प्राप्त करू शकाल. आता चेंडू मिश्रामिक शोक. चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचत नाहीये. तोपर्यंत मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला आणि धाव पूर्ण होती ती 2 आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावा कंप्लीट होतात आणि 2 धावेच्या मदतीनं धावपळकी धावा आपण पाहू शकाल. 26 धावा एकेरी दुसंख्येला प्राधान्य दिलं जात आहे आणि एकेरी दुसंख्येच्या मदतीनं वाटचाल करतोय नेपाली पाडे संघ विजयाच्या दिशेला मैदानावरती. फक्त 26 धावा झाल्यात. गरज असणारे अद्याप या मैदानावरती येणाऱ्या चेंडूमध्ये 16 धावेची गरज आहे. 9 चेंडू 16 धावा. एक प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकणारा सामना नेपाली पाडा विपक्ष वजार या 2 बलाढ्य संघामध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघ आसपास आहेत त्यामुळे एकमेकांच्या रणनीती दोघांना माहित असतील. आता चेंडू जबरदस्त फटका जबरदस्त स्ट्रोक. अंपायर सिग्नल व्हेरी सुपर स्ट्रोक. बॉल गोज ऑन. 6 रन 6 धावा. थँक्यू सर. तर या षटकारानं पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदललं कारण गरज आहे फक्त 10 धावीची मैदानावरती. इथनं प्रयत्न करावे लागेल. इथनं प्रयत्नांचं पराकाष्ठा करावी लागेल. ती वसाहत संघाच्या गोलंदाजाला आणि क्षेत्ररक्षकाला क्षेत्ररक्षकाची साथ आणि गोलंदाजची साथ करू पराभवावरती मात असं समीकरण असतं. मात्र का यावेळी हा संघ तसं करू शकला मैदानावरती. तर येणारं समीकरण थोडं सोपं झालंय त्या नेपाली पाडा संघासमोर. स्ट्रायकर मध्ये फलंदाज नितीन. पण एकदा मोठा फटका कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ढकलून जातो लॉंग रिझन मध्ये. विकी मात्र चेंडू अडवत आहे. तोपर्यंत दुसऱ्या धाबीची रिक्स. 2 धावा कंप्लीट होतात. हाय रिक्स आणि हाय पॉवर
हा अकाउंटिंगचा नियम आहे बालू पाटील. तुम्ही रिक्स घ्या, तुम्ही जास्त रिक्स घ्या आणि तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळेल. हा सेल मार्केटचा नियम आहे. खरं आपण बघतोय तुम्ही रिक्स घ्या, तुम्हाला रिक्स घ्यायची गरज आहे. आणि 2 धाब्याची रिक्स केली आणि 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट केल्यात आणि 2 धाब्याच्या मदतीनं 34 धाबा समीकरण उरलाय. येणारे 7 चेंडू आणि 8 धाबीची गरज आहे. बालूपाटील अद्याप सामना संपला नाहीये, कारण येणारा चेंडू निर्धाव, येणारा चेंडू विकेट या ठिकाणी संजीवनीचं काम करू शकेल या बसा संघाला. आणि येणारा चेंडू चौकार, येणारा चेंडू षटकार सामन्यामध्ये मजबूत स्थिती निर्माण करू शकेल. आणि बालीपाडा संघ सामना रंगतोय. तरानाट्य क्रिकेट, सर्वांना वेडावून करणारा क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट. येणारे 7 चेंडू असतील, 8 धाबीची गरज आहे. येणारा चेंडू फार महत्वाचा आहे. गोलंदाज तयार, सेकंड मध्ये फलंदाज आहे. आता चेंडू जबरदस्त स्ट्रोक, क्षेत्ररक्षक नाहीये, जबरदस्त फटका, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल गोज ऑन फॉर रन. थँक्यू सर. ज्या प्रकारे मी म्हटलं की बालू पाटील येणार चेंडूपती चौकार आणि षटकार सामन्याचं चित्र बदलू शकेल आणि पूर्णपणे मजबूत स्थिती निर्माण करू देऊ शकेल या नेपाली पाडा संघाला. आणि नेपाली पाडा संघ सामन्यामध्ये मजबूत स्थिती निर्माण करतो आहे. अंतिम षटकामध्ये नेपाली पाडा संघाला 4 धाबीची गरज. यस मॅडम. आपल्या सर्वांना मी पुन्हा पुन्हा विनंती करते, कृपया आपण मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्या. खूप मेहनतीने तुमच्या सर्वांसाठी दात तपासणी आणि डोळे तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे. तुमच्या सोयीसाठी खूप लांबून डॉक्टर आलेले आहेत. इतक्या लांब येऊनही जर आपण या संधीचा लाभ घेतला नाही तर आम्हा सर्वांचीच मेहनत आणि डॉक्टरांचे येणे वाया जाईल. तुम्ही सर्वच इतक्या प्रचंड संख्येने इथे उपस्थित असूनही या मोफत शिबिराचा लाभ घेत नाही आहात. कृपया असे काही करू नका. मोठ्या संख्येने या मोफत शिबिराचा लाभ घ्या. स्वर्गीय चंदूशेठ ठोंबरे स्मृती चषक आणि प्रेम सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर DY पाटील येथील दंत महाविद्यालय आणि डॉक्टर राकेश शाह यांचे स्वराशी नेत्रालय यांच्या सहकार्याने मोफत दात व डोळे तपासणी शिबिर आयोजित केले आहे. चष्मे अगदी स्वस्त दरात उपलब्ध आहेत. कृपया या मोफत शिबिराचा लाभ घ्या. धन्यवाद. थँक्यू मॅडम, थँक्यू. तर वलिया सामन्याकडे फार महत्वाचा सामना देखील या मैदानामध्ये आहे मॅडम. जेवढंच महत्वाचा शिबिर आहे तेवढाच महत्वाचा सामना. हा सामना संपलाय. विजयी फटका नेपाली पाडा संघ सामना जिंकतोय. थँक्यू थँक्यू थँक्यू. याच्यामुळे आपण आयवा कॅच ज्यांनी घेतले त्यांचे दत्ता ठोंबरे कोच यांना मी विनंती करतो, आपण त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक द्यायचे. दत्ता ठोंबरे कोच, आयवा कॅच ज्यांनी घेतले. मृदुलचे प्रेक्षक आहेत, आम्ही पण त्याची संपर्क. मृदुलचे प्रेक्षक जर आपण आपले जर काका बघितले, ND पाटील नेहमी बक्षीस देतात, पण आज मात्र घेताना कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटतं थोडं. नक्कीच बरं वाटतं, कारण काकांचा आम्ही नेहमी चाहते आहेत. कारण काका जेव्हा जेव्हा जातात तेव्हा खेळाडूंसाठी एक ATM खुले करणार असतात. त्यासाठी तुम्ही काय त्यांना सल्ला द्याल? धन्यवाद धन्यवाद काका. धन्यवाद. तर या जमेन त्यांना 200 रुपयाचा पारितोषिक सुद्धा मिळणार आहे. धन्यवाद. आपण म्हटलं की बुरदुल गावचे प्रेक्षक आहेत आणि बुरदुल गावचे ND पाटील नेहमी खेळाडूंसाठी पारितोषिक देतात. ओटी योगेश मडवी.